हाय हॅलो नमस्कार, मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आत्ता वाजलेले 12-12:30 आणि मी चाललेली आहे थोडंसं बाहेर, म्हणजे बहिणीकडे चाललेली आहे। हे आणि मीच चाललेलो आहोत। तर थोडंसं काम आहे तिच्याकडं, तर तेही होईल आणि ती खूप दिवस झालं बोलवतही होती, तर त्यामुळं आत्ता जाणार आहे। आज आहे संडे, त्याच्यामुळं मग यांनाही सुट्टी आहे, तर म्हणलं आज ठरवलं की आज काय करून जाऊन यायचंच। कारण तर सकाळी मी केलं होतं, डोसा केला होता, तेही शूट केलेलं आहे। डोस्याचे काही टिप्स मी सांगणार आहे, तर तेच मग तो व्हिडिओ याच्या पुढे मी टाकेलच। सकाळी बनवला आहे पण आता पुढे टाकेल मी। चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। तर बघू शकता मी आता निघालेली आहे बहिणीकडे, आणि हा ड्रेस ना मला खूप आवडतो, कलरही खूप छान आहे, त्यामुळे तुम्हालाही दाखवलेला आहे। तर हेल्मेटही घेतलंय सोबत, कारण लांबचा प्रवास म्हणजे लांब जायचं आहे। आमच्या इथनं तिचं घर थोडंसं लांबच आहे, त्यामुळे हेल्मेट वगैरे घेतलं। आणि हे थांबले होते आधीच जाऊन खाली, तर मीही गेले। आणि तिथं गेल्यानंतर मी शूट वगैरे काय केलं नाही, कारण मीही तेवढी आणखीन कम्फर्टेबल नाही आहे अजून, आणि काय करावं असं नाही का सुचतच नाही मला, त्यामुळं काय केलं नाही। आणि चला मग आता रेसिपी दाखवते तुम्हाला आज सकाळी केलेली डोश्याची। तर सगळ्यात अगोदर इथं मी सांबर करून घेत आहे, तर त्यासाठी शेवग्याच्या 2-3 शेंगा घेतलेल्या आहेत, चांगल्या तोडून त्याच्यावरची साल वगैरे काढून कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर टोमॅटो घेतलेत, दोन कांदे घेतलेत, आणि एक अर्धा पाव भोपळा घेतलेला आहे, हिरवाच। लाल भोपळा असेल ना तर आणखीन छान लागतं, पण माझ्याकडे सध्या नव्हता, त्यामुळं हा भोपळा घरी होता, त्यामुळं मग हाच टाकलेला आहे। पण सांबरला कधीही ना तो गोल असतो ना भोपळा लाल कलरचा, तर तो टाकला ना आणखीन छान टेस्ट येते सांबरला। तर ते सगळं मी कट करून घेतलेलं आहे, आणि आता ते मी कुकरला लावून घेणार आहे। आणि त्याच्यामध्ये ना मी थोडंसं सांबर मसाला टाकला आहे, आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे, आणि ते आता कुकरला लावून घेतलेलं आहे। आणि अगोदरच मी तुरीची डाळही लावून घेतलेली आहे कुकरला, आणि तीही झाली। आणि चिंच भिजत घातली होती मी, तर तीही थोडीशी असं मऊ करून घेतली, चिंचेचा कोळ काढून घेतला, आणि तोही टाकलेला आहे आता डाळीमध्ये। त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट 2 चमचे टाकले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर सांबर मसाला टाकला आहे, याच्यामध्येही थोडासा टाकला आहे, बघू शकता। तर सांबर मसाला तुम्ही कुठलाही घेतला तरी चालतो, म्हणजे मी इथं सुहानाचा घेतला आहे, तुम्ही आणखी दुसऱ्या कंपनीचा घेतला तरी घेऊ शकता, पण फक्त चांगली कंपनी बघायची। त्यानंतर थोडासा गूळ टाकायचा। सांबरमध्ये कधी ना गूळ आणि चिंच त्याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल ना तर सांबर खूप छान लागतं। जर अर्धी वाटी चिंचेचा कोळ असेल, म्हणजे छोटी वाटी वगैरे, तर मी टाकल्याप्रमाणे चिंचेचा गूळ मी जेवढा टाकला तेवढा टाकला तरीही चालतो, नाहीतर टेस्ट करून बघायचं एकदा। जर तुम्हाला दोन्हीचं समतोल झाला ना तर एकदम छान लागतं। तर त्यानंतर मी सगळी डाळ व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली, आणि गरम पाणी घालून गरगडून ठेवलेली आहे। आणि त्यानंतर मग भोपळा वगैरे भाज्या जे लावले होते ना तेही शिजलेले आहेत। त्यानंतर मी एक पातेलं ठेवले सांबरसाठी, आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकले, सांबरला जास्त तेल नाही टाकलं तरीही चालतं। आणि त्यानंतर फक्त मोहरी टाकली, जिरे टाकायचे नाहीत सांबरला कधीही, फक्त मोहरी टाकायची। आणि त्यानंतर भरपूर कढीपत्ता टाकायचा, म्हणजे 2-3 त्याच्या काड्या तरी टाकायच्या, टेस्ट छान येते सांबरला। कढीपत्ता इडली डोसा काही कशासाठीही सांबर जेव्हा बनवताना त्या सांबरला कढीपत्ता घालायचाच, म्हणजे छान लागतं। त्यानंतर मी 2-3 सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर याच्यातही थोडासा सांबर मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकलं, आणि व्यवस्थित असं परतून घेऊन जी डाळ आणि भाज्या ठेवल्या होत्या ना शिजवून, तर ते टाकलेलं आहे याच्यामध्ये। त्यानंतर गरम पाणी करून मग तेही टाकलेलं आहे। थंड पाणी टाकायचं नाही कधीही, गरमच पाणी टाकायचं आहे। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता, म्हणजे पातळ घट्ट, कुणाला कसं इडली असेल ना थोडंसं पातळ असेल सांबर, कारण आपल्याला उकळायचंही असतं आणखीन,
त्यामुळं थोडंसं पहिलं जास्तच पाणी टाकायचं, कारण जेवढं सांबार उकळू देईल ना तुम्ही तेवढं सांबारला टेस्ट येते. जर एकच उकळी आली आणि सांबार गॅस बंद करून ठेवला तर काहीच उपयोग नाही, टेस्टच येत नाही सांबारला. सांबारला एक अर्धा ते पाऊण तास छान बारीक गॅसवरती उकळू द्यायचं. म्हणजे अख्खं पातेलं भरून जर सांबार असेल ना तर त्याच्यामध्ये आपलं नाही का बोटाचं किंचित असं नाही का थोडंसं खाली गेलं पाहिजे सांबार, तेव्हा ते बंद करायचं. आणि त्यानंतर आता मी डोश्यासाठी तवा ठेवलेला आहे. तर मी दाखवल्याप्रमाणे कांदा कट करून घ्यायचा आहे आणि त्याला मी कशी चाकू लावून घेतले तसं तुम्ही चमचा वगैरे पण लावून घेऊ शकता, म्हणजे काठी चमचा वगैरे. आणि त्यानंतर थोडंसं पाणी आणि मीठ घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित मीठ आहे ना विरघळू द्यायचं पाण्यामध्ये. तर इकडं तवाही तापत आहे तोपर्यंत हे बघा मी रात्री डोश्याचं पीठ म्हणजे इडलीही करू शकतो या पिठाने, डोसा करू शकतो, आप्पे करू शकतो, सगळ्यांना माहितीच असेल आता. तर रात्रीच मी पीठ करून ठेवलेलं होतं आणि बघू शकता किती छान असं फुगलेलं आहे मस्त असं. तर थोडंसं पीठ मी साईडला काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना त्याच्यामध्ये लागेल म्हणजे डोसा करता येईल आपल्याला त्या पद्धतीनं पीठ करून घ्यायचं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. घट्ट केलं तर पटकन पसरतच नाही, डोसा जाड असा लागतो आणि पातळ केला तरीही चांगला येत नाही. त्यामुळं जाळी व्यवस्थित पडत नाही जास्त पातळही पीठ झाल्यानंतर. त्यामुळं मीडियम अशी ठेवायचं, जास्त पातळही करायचं नाही, जास्त घट्टही करायचं नाही. आपण बघायचं नाही जरी कळलं तर एखादा डोसा केलं ना आपण तर आपल्याला समजतं की नाही का पातळ तरी झालंय किंवा घट्ट तरी झालंय. तर पहिल्यांदा मी काय केले बघा, हा मी डोश्याचा तवा वगैरे काहीच वापरलेला नाही. जो आपला ॲल्युमिनियमचा तवा असतो ना तर तोच मी घेतलेला आहे. रोज चपाती वगैरे करतो ना तोच आहे हा तवा आणि मी त्याच्यावरतीच करते. मी डोश्यासाठी वेगळा असा माझ्याकडे तवा नाही आहे, पण मला एक आहे पण मला त्याच्यामधले डोसे चव म्हणजे नाही का चवच लागत नाहीत, त्यामुळे मी ह्याच तव्यावरती करते. तर ह्या तव्यावरती करण्यासाठी बघा मी अगोदर काय केलं होतं, चांगला तवा तापू दिला आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर ना मीठ आणि मिठाचं पाणी जे करून ठेवलं होतं ना त्याच्याने कांद्या फिरवून घेतला आहे तव्याला. परत एकदा तेल टाकलं, परत एकदा मिठाच्या पाण्याने सगळा तवा पुसून घेतलेला आहे कांद्याने आणि त्यानंतर मी आता बघा या पद्धतीने डोसा टाकलेला आहे. आणि कधीही ना डोसा टाकते वेळेस जी वाटी घेतो ना आपण फुलपात्रच घ्यायचं, वाटी वगैरे काही दुसरे घ्यायचं नाही. फुलपात्र घेतलात ना, मी घेतलं आहे तसं, तर त्याच्याने डोसा छान बनतो. तर व्यवस्थित असं त्याची खालची बाजू असते ना त्या भांड्याला व्यवस्थित अशी नाही का 2-3दा अशी हे करून घ्यायची, तेव्हा डोसा छान म्हणजे आपल्याला फिरवता येतं. तर अशा पद्धतीने मी डोसा करून घेतलेला आहे. तर बघा तुम्ही त्यानंतर मी थोडंसं तेल टाकलं आहे आणि हा पहिलाच डोसा आहे तरी बघा अजिबात चिटकत नाही. मी दाखवल्याप्रमाणे 1-2-3 वेळा ना तेल टाकायचं, थोडंसं मिठाच्या पाण्याने कांदा आणि फिरवून घ्यायचं. असं जर केलं ना अजिबात डोसा नाही का चिटकतच नाही. आता हा पहिला डोसा होता म्हणून एवढा तरी नाही का आपल्याला थोडंसं तरी हे करावं लागलं पण नंतर तरी डोसे काय होतात माहिती का, आणि प्रत्येक वेळेला मिठाच्या पाण्याने तवा पुसून घ्यायचा म्हणजे डोसा एकदम छान असा होता आणि एकदम क्रिस्पी इतका छान लागतो ना. आणि जर डोश्याच्या तव्यावरती आपण केलो ना तर असा डोसा अजिबात होत नाही. किती जरी वेळ ठेवलं ना पांढराच दिसतो डोसा असा नाही का, क्रिस्पी ब्राऊन कलरचा कलर येतच नाही. माझ्या तर डोशाचा तवा आहे ना त्याच्याने तसंच होतं. त्यामुळं मग मी ह्याच तव्यावरती करते आणि मला याच तव्यावरचे टेस्ट लागतात डोसे. तुम्ही करून बघा फरक दिसतो का नाही आणि ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि बघू शकता हा दुसरा डोसा किती साईडने आता हे फास्ट घेतलं आहे पण ते आपोआपच निघतो डोसा, आपल्याला जास्त काही कष्ट घ्यायची गरजच नाही. आपोआप असं साईडने नाही का कडा त्याच्या निघालेल्या असतात. आणि बघा पूर्ण भरून पातेलं मी सांबर केलेलं होतं तर ते उकळून किती झालेलं आहे. तर असंच करायचं तेव्हा सांबर एकदम टेस्ट लागतं की सगळ्या घरामध्ये वास पसरतो माहिती आहे का. हा सांबर जेव्हा उकळत असतो ना तर घरामध्ये पूर्ण वास पसरतो, सुगंध पसरतो. तर त्यानंतर आता मी करणार आहे बटाट्याची भाजी. तर कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये थोडंसं तेल टाकले 2 चमचे आणि त्यानंतर मोहरी टाकलेली आहे. तर बटाट्याच्या भाजीमध्येही मी जिरे टाकत नाही, वाटल्यास तुम्ही जिरे पावडर वापरू शकता पण
काही काही भाज्या असतात की त्याला नाही जिरे टाकले ना तर छान दिसायला पण दिसतात आणि खायला पण लागतात. तर त्यानंतर मी मोहरी छान अशी तडतडून घेतलेली आहे. 1 चमचा मी मोहरी टाकलेली होती, तर छान ती तडतडली आहे. त्यानंतर मी टाकलेले आहेत एक 4-5 हिरव्या मिरच्या आणि 2-3 कांदे टाकलेले आहेत. लांबकाच चिरलेला आहे मी कांदा, बारीक चिरून घेतलेला नाही. लांबकाच कांदा टाकणार आहे मी आज. तर अशी केली ना भाजी लांबका कांदा टाकून तर छान लागते अशीही. आणि बारीक कांदाही करून टाकला तरीही छान लागते, पण जास्त अशी दिसायला पण छान लागते डोश्यासोबत आणि खायला पण मस्त वाटतं. त्यानंतर 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुकलेल्या, तर त्याही टाकून घेतल्या. आणि त्यानंतर मग चवीनुसार मीठ टाकले, हळद टाकलेली आहे आणि बटाटा टाकून घेतला आहे. बटाटा मी अगोदरच शिजवून घेतलेला होता आणि कट करून ठेवलेला होता, तर तोच बटाटा मी आता फोडणीमध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची आहे भाजी. तुम्ही बघू शकता. आणि कांदा जास्तही तळायचा नाही बटाट्याच्या भाजीला असो किंवा पोहे, बघा पोहे पण करताना जास्त कांदा तळायचा नाही, म्हणजे लाल होऊ द्यायचा नाही, नाहीतर पोहे पण कडक होतात. आणि बटाट्याच्या भाजीचंही तसंच आहे, जर कांदा जास्त लाल होऊ दिला ना तर नाही छान लागत भाजी. थोडासा असा फक्त शिजला पाहिजे कांदा, 2 मिनिट बारीक गॅसवरती झाकण झाकून भाजी शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकून मस्त अशी झालेली आहे भाजी. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.